महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। तालुक्यातले लोक इथून सगळे रोज ये जा करतात या पाण्यातून। गेली 15 दिवस झालेले कारण प्रशासन असल्यापासून एखाद्या पंचायत समिती हा ओढा आहे त्या नाला हेच कळत नाही। तालुक्यातून सर्वसामान्य माणसं येत आहेत आणि ह्या पाण्यातून रोज त्यांना हेच जाऊ द्या, ह्या बिल्डिंगच्या मागं त्या बिल्डिंगच्या मागं पशुवैद्यकीच्या आणि त्याचं दोन हे आरोग्याचा प्रश्न पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जर व्हिडिओ लक्ष देत नसतील तर हे योग्य आहे का? कारण एवढं पाणी साचल्यानंतर याची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे असं ते तिकडे ढकलत आहेत, पण त्या नगरपालिकेला पत्रव्यवहार झाला आहे का हे आपल्याला त्यांना विचारायचं आहे। आणि म्हणून COना पण आपण इथे बोलवलं आहे। जर त्यांना कळलं असेल तर त्यांनी हे जे आरोग्याला धोकादायक आहे त्याच्यापासून आपण जर तुम्ही तुमचाच बचाव करणार नसाल, पंचायत समितीत जर लक्ष घालणार नसेल, नगर परिषदच घालणार नसेल तर आम जनतेचा काय, त्यांना कोण न्याय देणार? पाणी बघा कसं वाहतंय, एवढ्या पाण्यात गटाराचं पाणी आहे, सांडपाणी सगळं सांडपाणी गटारात तुंबलं आहे असं सांगतात। मग ते तुंबलेल्या गटारातलं पाणी आणि त्याच्यामधून येणारे जीवाणू हे किती घातक आहे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी। हे व्हिडिओला बांधकाम कुठे बांधकाम यांच्याकडे जबाबदारी मेंटेनन्सची आहे। की आपण नगर परिषदेला लेटर दिलं, नगर परिषदेवाले कधी दिलं ते पत्र मला बघायचं। इकडे झालंय जवळपास आठवडाभर लोक ह्या पाण्यातून अशा जात आहेत। इथे असणारा पशुसंवर्धनचा दवाखान्यात काम करणारे, आरोग्याचं काम करणारे कर्मचारी, इतर खात्याचे सगळे हेल्थचे कर्मचारी इथे असणारा असतात, यांना जर इतक्या घाणेरड्या पाण्यातून जर हे सांडपाण्याचं पाणी आहे त्यांचं गटार तुंबलं आहे, आपण लक्ष द्यायला पाहिजे। आपल्या बांधकामच्या डेप्युटीनी काळजी घेतली पाहिजे। जसं आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये काही झालं की आम्ही दक्षिणला बोलवतो कारण मेंटेनन्स त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या इमारतीचा, तसं इथे कोणी काळजी करणार नाही। आंबेगावमध्ये त्याला बसायचं असेल तर इथे आपल्याला दुसरा माणूस द्यायला पाहिजे। काल म्हणे इथे मीटिंग झाली ना, मग तालुक्याचा प्रतिनिधी जर स्वतःला आमदार म्हणवतो, तो जर आमदार आहे तर त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे ना, की आपल्या असणाऱ्या स्टाफला इथे असणाऱ्या पंचायत समितीमध्ये तिथे जर येणारा तालुका येतो इथे आणि येणाऱ्या लोकांना सांडपाण्यातून जावं लागतं आहे, तर मग त्यांनी सुद्धा काहीच बोलू नये, काहीच करू नये। असे बिनकामाची लोक काय कामाची काय? ह्याच्याबद्दल कधी पत्र दिलं ते पत्र मला दाखवा, पत्र मागवा, बांधकामला बोलवा, झाडाखाली या सर COला बोलवलं आहे। सकाळी पण मी बोलतो गटर लाईन पूर्ण रिचार्ज करायला सांगितलं। नाही, एवढा पाऊस चाललाय आणि त्यांनी काळजी घेऊ नये सांगितल्याबरोबर ताबडतोब त्यांनी त्यांची यंत्रणा आपली यंत्रणा लावली पाहिजे। माझं म्हणणं आहे जरी CO तिथे कळत नव्हता पण प्रशासन नगरपालिका चालू होती ना। पाऊस स्वतः तिकडे जाऊन पाहून आलो, पाऊस सोडला आहे आता, JCBने पूर्ण काढलं आणि क्लिनिंग सुरू आहे। आता त्यांना सांगितलं की तुम्ही जुनी पाईपलाईन नका टाकू, नवीन पाईपलाईन टाका, म्हणजे पुढे अजून सिपेजचा प्रॉब्लेम होणार। त्यांनी काय केलं पुढे? फक्त ते सुरू आहे मॅडम तिकडे मागच्या साईडने त्या रस्त्याने, म्हणजे ते लिकेज कुठून होत आहे हे आपली वॉल कंपाऊंड आहे ना त्या साईडमध्ये रस्त्याच्या साईडनी एक गटर लाईन, गटरचं काम चालू आहे गटरचं काम ते चालू आहे। ते पाणी इकडे आलं नाही पाहिजे याच्यासाठी त्यांनी तातडीने काय केलं? ते पाणी इकडे आलंच नाही पाहिजे आपल्याकडे। गटर लाईन लीक, त्याची मुवमेंट कुठे आहे?
हे असं असं तिकडे आहे ना, मग ते पाणी इकडे येते तर पहिले थांबवलं पाहिजे ना त्यांनी. पशुसंवर्धन कोण आहे तिथं? मॅम तिथे गटर लाईन लिकेज असल्यामुळे ती पूर्ण बॅक मारते. सगळ्यात पहिलं ते करून घेऊनच त्यांनी काम करायला पाहिजे. येस मॅडम, करायला पाहिजे. आपल्या बांधकामचे डेपोटी कुठे आहेत? घोडेगाव पद्धतीची तर बदली झाली आहे बाबा, कोणाला चार्ज दिला असेल ना. रिलीव्ह नाही मग त्यांनी इथे वेळच द्यायचा नाही, त्यांना हे गंभीर वाटत नाही. कानावर घातलं होतं. इथे पण काही प्रॉब्लेम आहे. आज वीजला पण म्हणजे चार्ज कोण नाकारत नाही. तुमच्याकडे दिले सोडले, नवीन ऑर्डर करायला सांगितले साहेब. आणि कोण तो जो सोडत नाही तो कुठे? नाही नवीन ऑर्डर करायला सांगितले साहेबांनी. आम्ही आवर आहे. तुमच्याकडे चार्ज असिस्टंट इंजिनियर. तुझ्याकडे चार्ज दिला होता त्यांनी परदेशी पत्र दिले सर, नवीन चार्ज. परदेशीने आता चार्ज तुझ्याकडे आहे ना? हा दिलाय पण सर. आता तर अजून तर तुझ्याकडे आहे ना? सोडलंय सर चार्ज. पत्र द्यायला सांगितले साहेब. आज सांगितलं ना? पत्राची गरज काय? पत्र जाईल तेव्हा जाईल, ज्याला द्यायचं त्याला का दाखवलं पाहिजे ना. मी विचारतो कोणाला चार्ज. आणि शाखा तर तू एखादा शाखा चार्ज घ्यायला तू का घेतला? शाखा मिळून नाही घेतला सर. अरे म्हणजे ते परदेशीचं कोणी ऐकत नाही जात. पंचालला बोलवा. कसं घेत नाही कोणी. व्हिडिओने सांगितल्यानंतर आदेश त्याने पाळला पाहिजे. ऑर्डर नाही करत ते. नाही डेपोटीने जर नाही केलंय तर आपण त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे ना. दुसऱ्यावर ढकलून चालणार नाही. तालुका रोज गेली 15 दिवस, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही ना. हे ते आरोग्याचं वाले ते पशुसंवर्धन वाले कोण आहे? हे कसलं ऑफिस आहे? शिक्षण नाही, शिक्षण गट साधन केंद्र काय आहे हे अजून तुम्ही फिरला नाही मला वाटतं. आपली ज्याच्याकडे जबाबदारी आहे त्याच्याशी डिस्कशन केलं. भोईर साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे, ब्रीफ केलं पाहिजे. आपलं 2 दिवसात पब्लिक मी नगर परिषदेकडून करून घेतो. 2 दिवसात होईल. मी सकाळीच सीओन सोबत बोललो. यायला एवढा वेळ लागतो? आता साहेब एक बाजूला कुठून तर ते पाणी येते, पाणी तेच पाणी जर कडनी काढून आपल्या लोकांनी दिलं असतं काढून, हे सगळ्या याच्यातून पाणी. बघितलं ते गटर लाईन आहे ना, ती क्लॉग झाली होती. इकडे तुम्हाला दाखवतो पाणी कुठून निघते या बिल्डिंगच्या खालून पाणी. हो, त्यामुळेच ते पूर्ण पॅक मारतो. पैसे गोळा करायचे इथे खालून पाणी बिल्डिंग राहील का? पाणी इथून येतंय सर. बिल्डिंगच्या खालून बिल्डिंग राहील का उद्या? काय तुमची काय परिस्थिती? हे मास्क लावूनच या, तुम्ही मास्क लावूनच ते या. म्हटलं आता आम्हाला ऑफिसमध्ये बसायचं बंद पाहिजे. गाडी सांडपाणी आहे, त्याच्यातले जीवाणू आपल्यासाठी धोकादायक आहे. डबा इथे खाता तुम्ही. कधी दिलं? द्या इकडे पत्र. माझं म्हणणं आहे सगळ्यात आपलं मेंटेनन्स. जेव्हा अति तातडीची बैठक लावतात, तिथं आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका चालू झाल्या. आणि ही आपत्ती मोठी आहे ना, आणि काम करायला एका दिवसात करू शकतो. 4 दिवस का आपण पत्र देऊन त्यांनी वाट बघायची? 2 वेळा येऊन गेले म्हणजे बघायला नुसतं नाही, करून गेले पण ते झालं नाही. प्रॉब्लेम डिटेक्ट होतो. प्रॉब्लेम डिटेक्ट. आता इथे तुम्ही सांगा, हे पाणी जे येते आहे हे रोखलं पाहिजे. मॅम आपण मागून बघायचं का? हॅलो आपलं सत्य मान्य आहे. हॅलो, 1 दिवस 2 दिवस पद्धती मेंटेनन्स कोणाकडे केलं तुम्ही? तो आकाश आवारी म्हणतो माझ्याकडे नाहीये म्हणून. आवारी कुठे? काय सांगता नाही आवारी ना? हे काय? काल कोणाला दिले चार्ज? आकाश वेगळा, तो आपला आकाश वेगळा, आवरी वेगळा. काल कोण? आकाश डावखर. आकाश डावखर. काल दिलंय आपण. मला एक सांगा, शाखा अभ्यासाला चार्ज याला का चार्ज देतात?
आपण शाखा अभियंत्याला द्यायला पाहिजे, दुसऱ्या डिपार्टमेंटच्या माणसाला का नेमता? खालच्या माणसाला देतात. त्याला कशी काय तुम्ही देता जबाबदारी? हा माणूस तो स्वतःच गेली 4 महिने त्याची स्वस्थता नाही, तो बदलीच्या मागे, जागा मिळवण्याच्या मागे. एक मिनिट सर, कोणता बरोबर? हॅलो, तुम्ही खालच्या हेल्परला काम देता, हे काम कोणी केलं पाहिजे? शाखा अभियंत्यांनी केलं पाहिजे ना. पंचायतची ऑर्डर का नाही काढली? नाही, नवीन नाही, नवीनला तर द्यायचंच नाही, कारण हे आपल्या आवारातलं काम आहे. पंचायत समिती आपली आहे. जुने 4 जणांपैकी एकाची काढली असती तर आपल्याला अशी परिस्थिती पाहायला नाही मिळाली असती. इथे आमच्या महिला काम करत आहेत, इथे जे लोक सगळे कर्मचारी पदाधिकारी येणं जाणं, बाहेर तालुक्यातून लोक येत आहेत, आणि त्यांनी आता काय परत आजाराला सामोरे जायचं? तुम्ही आत्ताच्या आत्ता ऑर्डर, आणि तुम्हाला ते इकडे यायचंच नसतं, तुम्ही येऊ नका हो. दुसरं कोणाचं तरी सांगा की आम्हाला आंबेगाव सोडत नाही, आंबेगावशिवाय आम्ही काम करू शकत नाही. हां, नाही, पशुसंवर्धनचा विभाग जीव मुठीत घेऊन अगदी ते मास्क लावून काम करतायत. ही परिस्थिती जर लोकांना कळली तर आज नाही, काल सुद्धा इथून गेली 4 दिवस लोकांना जाता येत नाही. पद्धती तुम्ही इथे या, तुम्हाला आज झालं की कधी झाले ते दाखवतो आम्ही, कारण तुम्ही तिथे बसून छोटे आंबे पाडताय. मॅडम यांना विचारा, तुम्ही कधीपासून पाणी आहे? किती त्रास आहे तुम्हाला? कधीपासून आहे सांगा ना. 4 दिवस झाले ना, मला फोन येत आहे. किती दिवस झाले? महिला बोलतायत, कर्मचारी. काय वास पण येतो, वास येतोय, दुर्गंधी सुटली आहे, कारण ते सांडपाणी आहे. तुम्ही इथे या आधी, पुन्हा बिना सोडा. मी ॲडिशनलला सांगते, तुम्हाला त्यांनी बोलवलं काय? या पहिलं, आणि हे पहिलं करून द्या. ते आले का शिव आहेत का इथे? आतमध्ये आतमध्ये आत्ताच्या आत्ता मला करून पाहिजे, सांगा त्यांना माझ्यासमोर. आणि तुम्ही पैसे करणार नाही, आता पैसे देऊन चालले, ते दुसरे लोक घेऊन चालले पैसे. आपण नको करायला. पहिल्या पंक्तीला बसायचं नाही आणि शेवटच्या पंक्तीला तुम्ही जाणार, तुम्हाला मिळणार कसं? तुम्ही आल्या ही परिस्थिती बघून पहिलं माझे पिम ब्लॉक, मला पैसे मिळाले पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे, हे पाणी गटाराचं इकडे येतं आहे, ही परिस्थिती तुम्ही जाणीव करून दिली पाहिजे. मी ॲडिशनलशी बोलते. सकाळीच आपलं बोलणं झालं, ते पंचायतला बोलून नाही, जुन्यातल्या माणसाला द्यायला पाहिजे, ज्याला सगळी माहिती आहे. नवीन व्यक्तीला आता कुठे ते जॉईन झाले त्या शाखा अभियंत्यांना तुम्ही काम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवाले त्यांच्या हाताखाली काम करणार, हेल्पर आहे ना, मग त्यांना काय करणार? त्यांना कोण दाद देणार? आता इथे कंदे आले, गुडघे आहे, पांचाळ आहे, ठीक आहे, तुम्हाला तर 4 दिला पाहिजे ना. पांचाळ म्हटले मला 4 तर दिला पाहिजे, मी कसं काय काम करू? आता हे पण तेच सांगतायत ना, काय तुम्ही हो ते आत्ता आले, तुम्ही तर होतात की नाही व्हिडिओ म्हणून? व्हिडिओचा चार्ज तुमच्याकडे होता की नाही? तुम्ही का बरं मागण्या करत नाही? पाऊसच पडत नव्हता. लोक सगळ्या तालुक्यात पैसे घेऊन गेले पहिल्या पावसातच, पहिल्या 4 दिवसातच. आपण लेट, आपण महिनाभर 1.5 महिना वाट बघतोय. कालच्या आपत्ती व्यवस्थांमध्ये घेतलं का पहिलं खातो? त्याला दिसलंच नाही. त्याला थोडंसं माणूस कसा पाहिजे की ज्याला कळतंय, सेन्स लागतो, सेन्स. आमचा स्टाफ, आपली लोक चांगली राहिली, ते सुरक्षित काम चांगलं जनतेचं करणार. विषयाचं गांभीर्य लागतं. यांची अडचणी हे काही व्हिडिओ पुढे सांगू शकत नाही, सांगितलं तर कारवाई जाणार. म्हणून कुणी बोलायला तयार नाही. तिथे इतका घाण वास येतो आतमध्ये गेल्यावर. नाही सांगितलं सकाळी मला, हे म्हटलं आम्हाला ऑफिस बदली करून द्या, ते आम्ही बसू शकत नाही. तिथं वास येतो दुर्गंधी आहे ना पाठीमागून गटार आहे म्हणून. पूर्ण फेस झाले, कुठेही पाणी येते, तिच्या इकडनं पाणी, सगळीकडून पाणी येते.
सांडपाण्याचा सगळा फेस होतो. ही तालुक्याचं प्रमुख केंद्र आहे पंचायत समिती. 184 गावं, 143 आपली महसुली गावं आहेत, 184 गाव आहेत. एवढ्या या लोकांमधून येणारे जे लांबून लांबून येतात लोक, तिथे आल्यानंतर जर असं पाहत असतील तर तुम्ही त्यांच्या गावची काय व्यवस्था करणार? गावचे लोक सुरक्षित काढली तरी लोक मला पण कालच माहिती पडलं पावसाचंच पाणी सांडपाणी तुडवत यावं लागते. इकडे देता येते त्याच्यात पाहिजे. माहीत झालं तर मी सकाळी मग CEO ला बोललो की तुमची टीम पाठवून ती करून घ्या. तर त्यांनी टीम पाठवून मग मी तिकडे पाहणी पण केली. आधी ते गटर रिप्लेस करणार आहे दादा या 2 दिवसात आज उद्यामध्ये होऊन जाईल. कम्प्लीट नवीन लाईन टाकायला बरं का ना ते सगळं सफेद पाणी, ते सफेद बघा कोपऱ्यात काय परिस्थिती बघा. घ्या ना त्याची शूटिंग. अरे 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 हे ऑफिसचं घ्या बरोबर, ऑफिसचा फोटो हो घेतो. ऑफिस. वाणी साहेब, या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचं कार्यालय आहे. कार्यालयासमोर या ठिकाणी अतिशय घाण दुर्गंधी येते, त्यामध्ये किडे पडलेले. इतका गलिच्छ कारभार पंचायत समिती आणि या ठिकाणी जे नगर परिषदेला चालू आहे. त्यामुळे इथं जी कामगार लोक आहेत, शेतकरी लोक तालुक्यातून या ठिकाणी येत असतात. आल्यानंतर खरं म्हणलं तर पायी कुठं द्यायचं अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. तरी या ठिकाणी प्रशासनाला जाग येत नाही. ही जाग येण्याचं काम आपल्या माध्यमातून निश्चितपणे व्हावं. आणि ज्या वेळेला या ठिकाणी पाणी घ्या म्हणलं, कुणी चहा पे म्हणलं, पाणीसाठी आपण उभं राहू शकत नाही. तर अशा ठिकाणी एक कार्यालय असल्यामुळं पशुसंवर्धन विभागच आजारी आहे असं वाटतंय. तरी याची निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. ते बघा काय परिस्थिती आहे, बघा ना. स्टाफ बसेल का इथं? नाही, साहेबांनाच बसू आपण, BDOला आणि COला. किती वास येते इथं, किती दुर्गंधी येते. अशा दुर्गंधीमध्ये तुम्ही माझी काळजी घेते, पण इथे काम करणाऱ्यांची काळजी इकडे आता इथे महिलांना इकडे साहेब या ना इकडे. तुम्ही इथं तुमच्या ऑफिसमध्ये बसायला पाहिजे ना. काय करणार ते सांगा. ही ट्रीटमेंट पहिली झाली पाहिजे. सगळे घाण पाणी आहे, पण ते मास्क लावून बसतायत आणि 4-5 दिवसापासून ते झेलतायत. ते मागणं तिथे बघा, तिथे पण येतात पाणी. ते आपण सगळी गटर काढली, जे लाईन मध्ये चालतं ना ते काढली. हो काढली कुठली पाणी आहे तेव्हा तिथे चालू आहे. झरा येतो ना, झरा तसं ते पूर्ण भिंत तिथून नाही. इकडे बघा, तुम्ही पहा, आता चालू आहे ना. म्हणजे आपण जर दुरुस्तीचं काम केलं तर पाणी येतंय कसं, म्हणजे ते चांगलं झालं नसतं. हे पाहिजे नाही काम झालं नाहीये. पहिलं ते केलं पाहिजे, बाकीचं बंद करून. कारण इथे येणारा तालुका येतो. इथे 184 गावांची आपल्याला इथे देखभाल करावी लागते. इथे येणं सोपं नसेल आणि स्टाफची काळजी आपण घेतली पाहिजे. कामं कशी करणार? त्यांचं आरोग्य धोक्यात यायला लागलं. हे पशुसंवर्धनचं आहे. तिकडे आपल्या सगळ्या महिला THO वर बसतात ना. आणि नाक दाबून त्यांनी काम करायचं, ते काम होऊ शकतं का? जेवायचं इथेच आहे, डबा इथेच खायचा आहे. मी तो जो आहे ना पुढे बांधकाम करणारा, त्याच्यामुळे आपल्याला हा धोका संपवतो. तर त्याला पण नोटीस काढली पाहिजे. त्याचं पण त्याच्यामध्ये योगदान पाहिजे. त्याने पण तिथे मदत केली पाहिजे. एवढी इमारत करून ठेवली मोठी, त्याच्यामुळे त्याला धक्का लागलाय ना आपल्या भिंतीला. ही आपली जुनी भिंत आहे सगळी, ती कोरली गेली आणि ते पाणी सगळे इकडे यायला लागलं. जाधव साहेब, गट विकास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. सर, उपाययोजना काय होईल? आता तिथे जे काही ब्लॉक झाला होता, ब्लॉक झाला होता पाईप, जो गटारीचा आहे तो पाईप काढलेला आहे. दुसरा पाईप लगेच टाकून नाही, पहिली गोष्ट म्हणजे आधी जे काम चालू आहे त्यांना त्याच्यामुळे ब्लॉक झाला ना. ते त्यांचं जे आलेलं सगळं तिकडचं काम गेली 4-6 महिने चालू आहे. त्यावेळी तुम्ही त्यांना नोटीस काढायला पाहिजे होती नगरपालिकेने. 16 19 पहिलं ट्रीटमेंट व्हायला पाहिजे होती. म्हणजे त्या दिवसापासून पाणी चालू आहे. हे काय सांगतात, फोटो 4 दिवस झाले. सर, इथला स्टाफ म्हणतोय आम्हाला ऑफिस बदलून द्या या दुर्गंधीमुळे. कोण बंद साहेब? ठीक आहे, दुरुस्ती करून घ्या. काल सापडलं इथे 2 दिवसामध्ये तो विषय सॉल्व्ह होतो. तुम्ही सगळ्याकडचं काम बंद करा आणि पहिलं हे करा. कुठल्याही भावात नाही आहे. आता गेले सकाळी तुमचं दाखवायला फक्त शो केला. हॅलो, पुनावरी साहेब, हो
तुमच्यामुळे अख्या पंचायत समितीला नाही ते नवीन दुसरं आले ते बांधकाम हे पाणी डिपार्टमेंट नाही गुणवरे आहे ना, तुम्हीच गुणवरे. नाही ऐका ना, बांधकामात सुद्धा काय कोणी असू दे, मी सांगतोय की आम्ही करून घेतो. दोघांचं मिळून आहे बांधकाम ठीक आहे. आणि पाणी. करून घेतो ते काय. हे पाणी उद्यापर्यंत कसं बंद होईल ती ट्रीटमेंट पहिली करा, कारण व्हिडिओ पण नवीनच आलेले आहेत. तुम्हाला तुमच्याकडे नाही पैसे नसतील तर ताई काय म्हणतात, मीटिंग झाली त्याच्यातून पैसे मागा नसतील नाही, ठीक. तो एवढा मोठा परिणाम मोठा आहे त्याला करून घे. आपण जात जाता बघू लगेच. ठीक आहे. तिथं घाण पाणी आलेलं सहन करत नाही, पण इथे आपल्याला बसायचं आहे, आपल्याला आपण काम करतो आणि इथे एवढा वेळ समजलं की आतमध्ये पूर्ण काय वाटलं तर फोन कर. काम झालं. पाणी इथे येते, हे काय चालू आहे, पाणी झरा आलाय, थांबलं नाही ते. गटारींचं पाणी आहे ना सगळं, आणि हे जी बिल्डिंग उभी राहते ना याच्यामुळे चोकअप झाले, त्याला पण तुम्ही काढलं पाहिजे ना. ते खडी ते तिथं का मी आता बघतो रिटर्न जाताना लगेच. माझं सर आहे या गोष्टीची सर तुम्हाला कल्पना द्यायला पाहिजे, मॅडम सांगायला पाहिजे ना. अहो तुमचा तो शेख सांगतो की पालखीमुळे आम्हाला येणं शक्य होणार नाही. ते CO आहेत नगरपालिकेचे, इथे त्यांचे पाणी डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत. आणि उद्या सकाळी आपलं ठरलं होतं, त्यांना 3 दिवस दिलं आपण की तुम्ही दोघांनी जायचं आहे आणि फक्त तिथं जसं बांधकामला लेआउट देतो तसं चुकीचं घडतं आहे, ते चुकीचं थांबवून त्याला चालना द्यायची आहे. तर मग त्यांना सूचना द्या. उद्या 11 वाजता ते आले पाहिजे, 12 वाजता 1 तासात ते मी स्वतः थांबणार आहे, स्वतः CO थांबणार आहेत आणि सगळे त्याचे लोक थांबणार. 12 वाजता 1 वाजता परत जा म्हणा. पालखीच्या नावाखाली कशाला लोकांना त्रास देत आहे. शेखला सांगा, लाईनवर घ्या शेखला. काही झालं बोलणं, येतो म्हटलं की 11 वाजता. त्या त्यांच्या प्रमुख आहेत. नाही मॅडम, माझ्या खूप परिचय चांगला आहे. त्यांचं काम पण चांगलं आहे. आता येतं ना मोटरसायकलवर. गाडी नाही आहे गाडी, माझीच गाडी आहे पण लावलेली आहे. करा, ऍड करा. आणि मध्ये ते छोट्या छोट्या रस्त्यांनी पुन्हा यायला हवी होतं. सूचना द्या आणि उद्या 11 वाजता ते इथे शार्प पाहिजे. हां, कारण CO वगैरे त्यांचे सगळे लोक आहेत, आमचे व्हिडिओ पण आहेत. परंतु प्रश्न तुमचा आहे, पाण्याचं जे काही त्यांनी केलेलं पहिलं दाखवलं आहे ते चुकीचं आहे असं जनतेचं म्हणणं आहे, नागरिकांचं जुन्नर शहराच्या. त्यामुळे तो गंभीर प्रश्न आहे म्हणून आपण तुम्हाला बोलवतो, नाही तर बोलवलं नसतं. ओके ओके, थँक्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.